पोट सुटले आणि पोटाच्या घेऱ्यामुळे तुमची सुद्धा फिगर बिघडली आहे का? मग हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे. नमस्कार, मी अश्विनी स्वागत करते तुमचं माझ्या चॅनलवरती. तर आय होप तुम्ही सगळेजण खुश असाल, आनंदी असाल आणि सगळ्यांनी खुशच असायला पाहिजे, नाही का? तर चला लगेचच मी आजच्या व्हिडिओला सुरुवात करणार आहे. तर वजन कमी करण्यामध्ये खाण्यापिण्यासोबतच व्यायाम हा सुद्धा एक महत्त्वाचा रोल करतो. कारण व्यायाम करणं फारच गरजेचं आहे. व्यायाम, खाणं पिणं हे जर तुमचं तिन्ही गोष्टी व्यवस्थित असतील तर तुमचं मेटाबॉलिझम चांगलं राहतं आणि वजन कमी करण्यासाठी चांगलंच तुम्हाला हेल्पफुल ठरतं. तर याच्यासोबतच तुम्हाला याच्यावरती एक उपाय मी तुम्हाला आज सांगणार आहे. काय करायचं आहे, या 3 गोष्टींसोबतच तुम्हाला रोज मेथीचा वापर म्हणजे पिवळ्या मेथीचे दाणे जे असतात त्याचा वापर करून आपण वजन कसं कमी करू शकतो याच्यावरती आज मी बोलणार आहे. वजन कमी करताना खाण्यापिण्यासोबतच व्यायाम यासारख्या गोष्टी केल्यास मेटाबॉलिझम वाढण्यास मदत होते आणि या तिन्ही गोष्टींचा बॅलन्स जेव्हा व्यवस्थित होतो तेव्हा लठ्ठपणा कमी होण्यासाठी मदत होते. हा उपाय करण्यासाठी तुम्ही पिवळ्या मेथीच्या बियांचा वापर करू शकता, ज्यामुळे वजन कमी करण्यापासून ते शुगर कंट्रोल करेपर्यंत खूप सारे बेनिफिट्स मिळतात. एवढंच नाही तर मेथीच्या बियांमुळे मेटाबॉलिझम वाढण्यास खूप जास्त मदत होते. मेथीचे सेवन केल्यामुळे मेटाबॉलिझम वाढतो, ज्यामुळे वजन सहज कमी होते. आणि इतकंच नाही तर मेथीचं आयुर्वेदामध्ये खूप मोठं स्थान आहे. जसं की सांधेदुखी वगैरे जर तुम्हाला होत असेल तर याच्यामध्ये मेथीचा वापर भरपूर प्रमाणात केला जातो, ज्यामुळे केस गळतीचा प्रॉब्लेम पूर्णपणे दूर होतो. तुमचे केस अजिबात गळत नाहीत. अशाच पद्धतीने मेथीचे भरपूर सारे फायदे आहेत आणि मेथीचे दाणे हे प्रत्येकाच्याच मसाल्याच्या डब्यामध्ये घरामध्ये अवेलेबल असतात. म्हणजे मेथी ही सहज अवेलेबल होणारी गोष्ट आहे. मग का आपण त्याचा वापर करून वजन कमी करण्यासाठी नाही करू शकत? तर आपण भरपूर असे मेथीचे फायदे आहेत जे मी तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये सांगते. तर चला आता मेथीचं पाणी रोज सकाळी उपाशी पोटी पिऊन आपण कसं आपलं वजन नियंत्रण करू शकतो किंवा वजन आपलं कसं कमी करू शकतो या गोष्टी मी तुम्हाला आता पुढे व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर व्हिडिओ तुम्हाला अजिबात स्किप करायचा नाहीये, व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे. चला मग लगेचच व्हिडिओला सुरुवात करूया. तर हे आहेत मेथीचे दाणे म्हणजेच मेथीच्या बिया, ज्या प्रत्येकाच्याच घरामध्ये अवेलेबल असतात. तर ह्या आपल्या केसांसाठी सुद्धा खूप गुणकारी आहेत बरं का. याच्यापासून हेअर ऑइलसुद्धा तयार करतात. म्हणजे हेअर ऑइल्समध्ये मेथीचे दाणेसुद्धा ॲड करतात आणि बाकीच्या गोष्टीसुद्धा असतात. तर ते आपण पाहूयात एखाद्या व्हिडिओमध्ये. ते हेअर ऑइलसुद्धा मी तुमच्यासोबत लवकरच शेअर करेन. पण सध्या तरी आपल्याला 1 ग्लास पाण्यामध्ये 1 छोटा चमचा मेथीच्या बिया रात्रभर भिजत ठेवायच्या आहेत आणि दुसऱ्या दिवशी त्या आपल्याला कशा पद्धतीने प्यायच्यात ते मी तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये सांगणारच आहे. आता हा आहे दुसरा दिवस. दुसऱ्या दिवशी अशा पद्धतीने मेथीच्या बिया फुगलेल्या आहेत बघा आणि त्याच्यातला कडवटपणा पूर्ण निघून जातो. नंतर आपल्याला काय करायचं आहे, या बिया एका पातेल्यामध्ये पाण्यासकट काढून घ्यायच्या आहेत आणि हे पाणी छान गरम करून घ्यायचं आहे आणि हे पाण्याचं आपल्याला सेवन करायचं आहे. मेथीचे पाणी पिण्याचे बरेच फायदे आहेत आणि त्याच्यातले महत्त्वाचे 5 बेनिफिट जे आहेत ते आज मी तुम्हाला सांगणार आहे. हेल्थलाईनच्या रिपोर्टनुसार यात 3 ग्रॅम फायबर्स, 3 ग्रॅम प्रोटीन्स आणि 6 ग्रॅम फायबर्स असतात. मेथीच्या पाण्याने मेटाबॉलिझम वाढण्यास मदत होते. याशिवाय टेस्टोस्टेरॉन हॉर्मोन्सची पातळीही चांगली राहते. अनेक वर्षांपासून मेथीचा औषधांच्या स्वरूपात वापर केला जात आहे. मेथीच्या पाण्याच्या सेवनाने भूकही नियंत्रणात राहते. हे याचं पहिलं आणि महत्त्वाचं बेनिफिट आहे. आणि दुसरं म्हणजे पचनाच्या ज्या समस्या तुम्हाला असतील तर त्या पूर्णपणे कमी होतात. मेथीचे पाणी पचायला उत्तम असते, यामुळे शरीराला बरेच फायदे मिळतात. हे पाणी प्यायल्याने पोटदुखी, पोटात गॅस तयार होणं, ॲसिडिटी यांसारख्या समस्या उद्भवत नाहीत. यात फायबर्स मोठ्या प्रमाणात असतात, ते पोटासाठी उत्तम ठरतात. आतडे साफ करण्यासाठी आणि पचनाच्या समस्या टाळण्यासाठी तुम्ही मेथीच्या पाण्याचे सेवन करू शकता. आणि अशा पद्धतीने बरेच फायदे मेथीचे पाणी तुमच्या शरीराला देत असतं. त्यामुळे रोज सकाळी तुम्हाला हे पाणी
उपाशी पोटी घ्यायचा आहे, ज्याच्यामुळे तुम्हाला खूप चांगले असे बेनिफिट्स मिळणार आहेत. आणि दुसरं कारण म्हणजे बॅड कोलेस्ट्रॉल जे आहे ते नियंत्रणात राहतं. जसं की तुम्हाला माहीतच असेल, हाय कोलेस्ट्रॉल ही एक गंभीर समस्या आहे. मेथीच्या पाण्याने सेवन केल्याने कोलेस्ट्रॉल कमी होण्यास मदत होते आणि मेथीचे पाणी घाणेरडं कोलेस्ट्रॉल वाढू देत नाही आणि हृदयाचे आरोग्यही चांगले ठेवते. तिसरं म्हणजे वजन कमी होते. हो, खरंच मेथीचे पाणी पिल्यामुळे वजन कमी होण्यामध्ये तुम्हाला भरपूर फायदा होतो. रोज मेथीच्या दाण्यांचे सेवन केल्याने वजन कमी होण्यास मदत होते. हे पाणी प्यायल्याने भुकेवर नियंत्रण ठेवता येते. सतत भूक लागत नाही, ज्यामुळे तुम्ही कमीत कमी प्रमाणात खाता आणि फूड इनटेक कमी होतो. फॅट बर्न करण्यासही मेथीचे पाणी फायदेशीर ठरते. रात्री कपभर पाण्यात मेथी भिजवून ठेवली आणि सकाळी त्याचे सेवन केले तर पोटाची अतिरिक्त चरबी कमी होण्यास मदत होते. जसं की मी तुम्हाला आता वॉटर ते बनवून दाखवलंच आहे. ते तुम्हाला ड्रिंक रोज सकाळी उपाशी पोटी घ्यायचं आहे, ज्यामुळे तुमचा चांगला असा तुम्हाला बेनिफिट्स मिळणार आहे. बेनिफिट्स तर मी तुम्हाला आता सांगितलेच आहेत. आणि आपलं शेवटचं कारण म्हणजे त्वचा चांगली राहते. मेथीचे पाणी त्वचा सुंदर बनवण्यास मदत करते. हो, हे खरं आहे, म्हणजे तुम्हाला विश्वास बसणार नाही, पण त्वचेला उजळ बनवण्यासाठी मेथीच्या पाण्याचे सेवन तुम्ही करू शकता. मेथीचे पाणी त्वचा डिटॉक्स करते. मेथीचे पाणी प्यायल्याने शरीर डिटॉक्स होते आणि टॉक्झिन्स बाहेर निघण्यास मदत होते. यामुळे चेहऱ्यावरील ग्लो तुमच्या उठून येतो. जसं की तुम्हाला माहीतच आहे, रोज तुम्ही वॉर्म वॉटर पित असाल तरीसुद्धा तुमचं बॉडीतील जे टॉक्झिन्स असतात, बाहेर जे घाण जाते बॉडीतून, त्यामुळे तुमची स्किन जी असते ना ती छान ग्लो करायला सुरुवात करते. अशा पद्धतीने मेथीचे भरपूर सारे फायदे आहेत. आणि मेथीचे दाणे जे आहेत ना ते सुद्धा फेकून द्यायचे नाही आहेत. ते सुद्धा तुम्ही त्याच्यातला जो कडवटपणा असतो तो निघून गेलेला असतो, त्यामुळे ते सुद्धा तुम्ही खाल्ले तरी हरकत नाही. त्याच्यातून सुद्धा हे सेम बेनिफिट्स तुम्हाला मिळणार आहेत. आणि या सगळ्यांसोबतच महत्त्वाचं आहे ते आहे एक्सरसाइज. तर एक्सरसाइज तुम्हाला करायला वेळ नसेल तर तुम्ही संध्याकाळच्या टायमिंगला सुद्धा तुम्ही वर्कआउट करू शकता, वॉकला जाऊ शकता. तर आता हे वॉटर मी मॉर्निंगला इनटेक केल्यानंतर रोज मॉर्निंगचं माझं रुटीन तर तुम्हाला माहीतच आहे, जे मी तुमच्यासोबत बऱ्याच व्हिडिओमध्ये शेअर केलेलं आहे की मी रोज मॉर्निंग वॉकला जाते. अर्धा ते पाऊण तास कमीत कमी वॉक करत असते आणि आल्यानंतर मी झुंबा करणं सुरू केलेलं आहे. झुंबामुळं तुमचं पूर्ण बॉडीला छान वर्कआउट होतं आणि पूर्ण बॉडीचं वर्कआउटसुद्धा होतं. आणि इतकंच नाही तर तुमच्या टम्मीची जी फॅट आहे, बेली फॅट आहे, कमी करण्यासाठी भरपूर हेल्प करतो झुंबा. आणि अशा पद्धतीने जर तुम्ही रोज हे वॉटर जर पिलं तर त्याने तुम्हाला अजून एक्स्ट्रा बेनिफिट्स मिळतील. तुमची पोटाची चरबी जी आहे ती पूर्ण लवकरात लवकर पिघळून जाईल, विरघळून जाईल आणि लवकरात लवकर तुम्हाला त्याचे छान बेनिफिट्स मिळतील. तर असंच मी माझं रुटीन ठेवलेलं आहे. अशा पद्धतीने मी सकाळी एक ड्रिंक आणि संध्याकाळी एक वेगळं ड्रिंक असं घेत असते. तर संध्याकाळचं ड्रिंक कोणतं आहे ते सुद्धा मी तुमच्यासोबत व्हिडिओमध्ये शेअर करणारच आहे. तर व्हिडिओ जर शेअर केला मी याच्या आधी तर त्याची लिंकसुद्धा मी तुम्हाला देईन. तर असे सकाळी एक ड्रिंक आणि संध्याकाळी एक ड्रिंक जर तुम्ही फॉलो केलं आणि हे रुटीन जर तुम्ही फॉलो केलं ना, झुंबा वगैरे केला, वर्कआउट केलं चांगलं, तर तुम्हाला त्याचे लवकरात लवकर बेनिफिट्स मिळतील. हेच कारण आहे. तर मला सुद्धा 8-15 दिवसातच इतका छान रिझल्ट मिळाला या गोष्टींमुळे. त्यामुळे मी या गोष्टी तुमच्यासोबत नवीन शेअर करत आहे, कारण या मी स्वतः फॉलो करायला सुरुवात केलेली आहे माझ्या रुटीनमध्ये, ज्याचे मला खरंच खूपच चांगले बेनिफिट्स मिळत आहेत. म्हणूनच तुम्हीसुद्धा मला वाटतं हे रुटीन फॉलो करावं, तुम्हालासुद्धा याच्यापासून चांगले रिझल्ट मिळावे. त्यासाठी हे ड्रिंक्स मी तुमच्यासोबत शेअर करत आहे, जे तुम्ही चहा कॉफी सोडून जर हे ड्रिंक तुम्ही सकाळ संध्याकाळ जर हे ड्रिंक्स घेतले, जे वेगवेगळे आहेत. सकाळचं एक वेगळं ड्रिंक आहे माझं, संध्याकाळचं एक वेगळं ड्रिंक आहे, जे तुम्हीसुद्धा फॉलो करा. चहा कॉफीपेक्षा हे नक्कीच तुम्हाला हेल्पफुल ठरणार आहेत. तर चला, आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच होतं. आय होप ब्लॉग तुम्हाला आवडला असेल आणि बाकीचे व्हिडिओसुद्धा जर तुम्हाला आवडत असतील तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा, जेणेकरून हे फायदे त्यांनासुद्धा अनुभवता येतील. चला भेटूयात अशाच नेक्स्ट इंटरेस्टिंग ब्लॉगमध्ये. बाय फ्रेंड्स.